आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्यातील एकही पात्र मतदार यादीतून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रत्येकाच्या घरी 3 वेळेस BLO भेट देईल. कोणत्याही स्थितीत कोणताही पात्र मतदार या विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमातून वंचित राहणार नाही, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर कठीण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली संवेदना आणि मदतकार्यात सहकार्य करण्याची भारताची तयारी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसंच त्यांना नव्यानं पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनानं सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करून शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारित उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसंच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचा सन 2025-26चा सुधारित अर्थसंकल्प आणि सन 2026-27 या वर्षासाठीचा प्रस्तावित अर्थसंकल्प येत्या शनिवारी 27 जून रोजी मनपाच्या विशेष सभेत स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे मांडणार आहेत. विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चित्रशिल्प रसग्रहण व्याख्यानमालेच्या 29व्या भागाचं आयोजन शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 6:15 वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.